Good morning student, class 3rd, subject environmental studies 2, chapter number 25, changes in our surroundings. Last period we learned when our shadows longer and when our shadows are short. Morning and evening our shadow is longer and afternoon our shadow is short. आफ्टरनूनला आपली शॅडो अगदी छोटी असते आणि मॉर्निंगला आणि इव्हनिंगला आपली जी शॅडो आहे ती सनसेटच्या अपोजिट साइड इव्हनिंगला असते लॉंगर अँड सनराईजच्या अपोजिट साइडला ती सुद्धा लॉंगर आवर शॅडो असते. नाउ वी लर्न फ्रॉम डाऊन टू नाईट टाइम. म्हणजे डाऊन पासून नाईट टाइम पर्यंत काय काय होत असते हे आज आपल्याला बघायचं आहे. Birds are the first to sense the end of the night. Birdsला नाईट संपल्याची चाहूल पहिले लागते. त्यांना सेन्स पहिले होते की आता नाईट संपत आहे. Their chirping began to from early dawn. अगदी डाऊनलाच त्यांची चर्पिंग सुरू होते. If there is a rooster nearby, समजा तुमच्या आजूबाजूला रूस्टर म्हणजे कॉक कोंबडा, तो जर तुमच्या आजूबाजूला म्हणजे ते कुठे आपल्याला विलेजेसमध्ये पाहायला मिळेल. कुठे पाहायला मिळेल? विलेजेसमध्ये. तो जर आपल्या आजूबाजूला असेल तर तो अगदी डाऊनला म्हणजे पहाटेला त्याचं ओरडणं तुम्हाला ऐकू येते. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला विलेजेसमध्येच राहावं लागेल. विलेजेसमध्ये गेले तर तुम्ही ते अनुभवू शकता. द बर्ड्स लिव्ह देअर नेस्ट. अगदी डाऊनलाच बर्ड्स त्यांचं घरटं सोडून देतात. दे स्टार्ट फ्लाइंग टू फ्लॉक्स अँड बिगॅन टू सर्च फूड. ते अगदी फ्लॉक्सनी उडतात. फ्लॉक्सनी म्हणजे असे जमघट थवा म्हणतो आपण त्याला. असे फ्लॉक्सनी उडतात अँड दे सर्च देअर फूड. त्यांच्या अन्नाच्या शोधात ते भटकत असतात. बर्ड्स टू. बर्ड्स म्हणजे फुलांची जी कळी. यांचं सुद्धा तसंच असते. बिगॅन टू ब्लॉसम ग्रॅज्युअली. हळूहळू ते बर्ड्सचं फुल फ्लॉवर तयार होते. हळूहळू ती ब्लॉसम व्हायला लागते आणि तिचं फ्लॉवर तयार होते. देअर पेटल्स स्टार्ट अनफोल्डिंग. त्याच्या ज्या बंद पॅटल्स असतात, पाकळ्या असतात, त्या हळूहळू उमलून त्याचं फ्लॉवर होते. द फ्लॉवर हॅव स्वीट नेक्टर. त्या फ्लॉवरमध्ये एक पातळ म्हणजे असा द्रव असतो, लिक्विड असते त्या फ्लॉवरच्या अगदी मध्यभागी. ते नेक्टर, तो जो द्रव आहे स्वीट नेक्टर, असा गोड असा द्रव असतो, त्याला स्वीट नेक्टर म्हणतात. तो घेण्यासाठी, तो खाण्यासाठी बीज कम टू कलेक्ट इट. बीज म्हणजे ज्या मधमाशा आहेत त्या बीज फ्लॉवरच्या भोवती येतात आणि त्या कलेक्ट करतात आणि त्यापासून आपल्याला हनी मिळत असतं. बटरफ्लाईज बेटर अँड इन्सेक्ट अँड सम इन्सेक्ट स्टार्ट हॉर्विंग अराउंड द फ्लॉवर्स. काही बेटल्स असतात, बटरफ्लाईज अँड सम इन्सेक्ट, हे सुद्धा त्या फ्लॉवरच्या भोवती गिरट्या घालत असतात. अँड एव्हरी अर्ली मॉर्निंगला पीपल्स अराउंड अस सेट देमसेल्स टू वर्क टू. आपल्या सराउंडिंगमध्ये जे अनेक पीपल्स असतात हे सुद्धा अर्ली मॉर्निंगला आपापल्या कामासाठी निघून जातात. वी ऑल्सो गेट रेडी टू स्कूल, गो टू स्कूल. आणि आपण सुद्धा, लहान मुले सुद्धा आपल्या स्कूलमध्ये जायला रेडी होत असतात. काऊ हर्ड्स टेक काऊ बफेलोज आउट टू ग्रेज. जो काऊ हर्ड्स म्हणजे काय, जो काऊजला आणि बफेलोजला बाहेर चरायला घेऊन जातो त्याला काऊ हर्ड्स म्हणतात. तो आहे काऊ हर्ड्स. तो सुद्धा आपल्या काऊज अँड बफेलोजला चारा चरायला घेऊन जातो. वन्स देअर स्टमक आर द फुल दे सिट इन अ क्वाइट प्लेस अँड रुमिनेट. काऊज अँड बफेलोज काय करतात, त्यांचं स्टमक फुल होतपर्यंत, पूर्ण पोट भरेपर्यंत ते खात असतात आणि मग पूर्ण पोट फुल झाल्यानंतर, त्यांचं स्टमक फुल झाल्यानंतर एका क्वाइट प्लेस, शांत ठिकाणी बसतात आणि ते रुमिनेट करत असतात. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा काऊ किंवा बफेलो एका ठिकाणी स्वस्थ बसलेली असते तेव्हा ती सारखी काहीतरी चघळत असते. ती काहीतरी काय करत असते, चघळत असते. त्याला म्हणायचं रुमिनेट. काय म्हणायचं त्याला? रुमिनेट. इन द इव्हनिंग द कॅटल रिटर्न टू देअर शेड. इव्हनिंगला सगळीच
कॅटल्स म्हणजे जे आपण जे पाळलेले गाई ढोरं वगैरे आहेत हे सगळे आपल्या शेडकडे रिटर्न होतात. फ्लॉक्स ऑफ द बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट. बर्ड्सचे फ्लॉक सुद्धा आपल्या नेस्टकडे रिटर्न होतात. वी रिटर्न होम फ्रॉम स्कूल. आणि आपण सुद्धा स्कूलमधून आपल्या घरी जायला निघतो. बट सम नॅक्टर्नल ॲनिमल्स सेट आउट टू सर्च फॉर फूड आफ्टर द सनसेट. पण काही ॲनिमल्स, काही बर्ड्स असे आहेत की सनसेट झाल्यानंतरच ते सर्च ऑफ फूड, आपल्या अन्नाच्या शोधात निघतात. आपल्या फूड सर्च करायला ते सनसेट झाल्यानंतरच निघतात. त्याला म्हणायचं नॅक्टर्नल ॲनिमल्स. त्याला काय म्हणायचं? नॅक्टर्नल ॲनिमल्स. असे कोण आहेत? मोस, cricket and glowworm are some such animals. Tigers, bats and owls are the nocturnal animals. Tiger, bats and owl जे आहे हे सुद्धा सनसेट झाला की आपलं फूड सर्च करायला बाहेर निघतात. बरोबर अंधार पडला की क्रिकेटचा आवाज आपल्या कानात ऐकू येतो. ते दिवसभर ऑल डेला सगळे शांत बसलेले असतात आणि मग सनसेट झाला की ते आपल्या अन्नाच्या शोधात निघतात. रजनीगंधा अँड रातराणी हे फुलं, हे फ्लॉवर सुद्धा नाईटलाच ब्लॉसम होतात. रजनीगंधा अँड रातराणी, ज्याला रजनीगंधा आपण निशिगंध म्हणतो, आणि रातराणी हे फ्लॉवर नाईटलाच ब्लॉसम होतात. बाकीचे कसे? डाऊनला. बाकीचे जे फ्लॉवर्स आहेत ते डाऊनला ब्लॉसम होतात. बट रजनीगंधा अँड रातराणी, दिस फ्लॉवर ब्लॉसम ॲट नाईट. रात्रीलाच ते ब्लॉसम होतात. आता नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, रुमिनेशन. रुमिनेशन म्हणजे काय? की काय होतात? सम ॲनिमल्स, काही जे ॲनिमल्स आहे आपलं पूर्ण स्टमक फुल होतपर्यंत खात असतात आणि पूर्ण स्टमक फुल झाल्यानंतर एका क्वाईट ठिकाणी जाऊन बसतात आणि बसल्यानंतर जे आपलं पूर्ण खाल्लेलं अन्न आहे, शॉलोड म्हणजे गिळणे, जे स्वॉलोड जे त्यांचं गिळलेलं अन्न आहे पहिले तर ते गिळून टाकतात. नंतर बसल्यावर ते सॉलोड झालेले अन्न थोडं लिटल ॲट अ टाइम, एका वेळी थोडं अन्न परत तोंडात आणतात आणि ते म्हणजे चावत असतात आणि चावल्यानंतर पुन्हा ते गिळतात. त्याला म्हणतात रुमिनेशन. त्याला काय म्हणतात? रुमिनेशन. म्हणजे एकदा खाल्लेलं अन्न पोटातून पुन्हा तोंडात आणणं, थोडं तोंडात आणणं, ते चघळणं आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते गिळणं, याला म्हणायचं रुमिनेशन. हे काही जे आहे तुम्ही गोट पाहिली असेल, बफेलो, काऊ, कॅमल, हे जे आहेत हे रुमिनेशन करत असतात. त्या क्रियेला रुमिनेट असं म्हणतात. त्यानंतर नॅक्टर्नल. नॅक्टर्नल म्हणजे काही ॲनिमल्स अँड बर्ड्स असे आहेत की सनसेट झाल्यानंतरच ते आपलं फूड सर्च करायला निघतात. त्याला म्हणायचं नॅक्टर्नल. म्हणजे रात्री बाहेर पडणारे, दिवसभर ऑल डे ते आराम करत असतात. ड्युरिंग अ डे सम ॲनिमल्स स्लीप. काही ॲनिमल्स असतात की दिवसभर झोपतात. तुम्हाला दिवसा कुठेच आऊल दिसणार नाही, दिवसा कुठेच तुम्हाला बॅट दिसणार नाही, आणि ते मात्र एकदा अंधार पडू लागला, नाईट झाली की मग ते बाहेर येतात. जसे काही ॲनिमल्स आहेत, काही फ्लॉवर्स आहेत, रजनीगंधा अँड रातराणी, हे फ्लॉवर सुद्धा नाईटलाच ब्लॉसम होत असतात. त्याला म्हणायचं नॅक्टर्नल ॲनिमल्स. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी एक प्लेस शोधायची की जिथून तुम्हाला पूर्ण स्काय जे आहे असं स्पष्ट दिसेल, आणि दररोज प्रत्येक दिवसाला दररोज एक तुम्ही टाइम ठरवून घ्यायचा. त्या टाइमला त्या ठिकाणी उभं राहायचं आणि दररोज आकाशात बघायचं मून कुठे आहे आणि कसं आहे. त्या मूनची राईज होण्याची जागा रोज एकच असते का? रोज एकाच ठराविक वेळीच तो राईज होतो का? की वेगवेगळ्या प्लेसला तो राईज होतो? रोज इव्हनिंगला तुम्ही एक वेळ ठरवून घ्यायची. समजा तुम्ही 8:30 वाजता वर गेले गच्चीवरून आपलं पूर्ण आपल्याला आकाश दिसते. 8:30 वाजता एक वेळ ठरवून घ्यायची, त्या 8:30ला रोज बघायचं. त्याच वेळी मून राईज होतो का आणि त्याची प्लेस तीच आहे का हे बघायचं. तुम्हाला असं आढळेल की मूनची जी राईज होण्याची प्लेस आहे ती प्लेस दररोज वेगवेगळी असते. डिफरंट प्लेस अँड डिफरंट टाइम. त्याची वेळ आणि जागा सुद्धा बदलत असते. द मून राईज
at different time every night. If you search for the moon at a fixed time every day, every night, you will see a different place. तुम्हाला त्याची जागा रोजच बदललेली दिसेल. The shape of moon also change every day. त्याचा शेप, आकार सुद्धा रोज बदललेला असतो. The day the moon appear completely round is called the day of full moon. ज्या दिवशी, ज्या नाईटला आपल्याला मून फुल दिसतो, मून फुल दिसतो, त्याला म्हणायचं फुल मून. ज्या नाईटला आपल्याला पूर्ण स्कायमध्ये पूर्ण चंद्र, पूर्ण मून दिसतो, फुल मून दिसतो, त्याला फुल मून म्हणायचं. काय म्हणायचं? फुल मून म्हणायचं. आणि फुल मून नंतर 15 डेज पर्यंत, फुल मून झालं की त्याच्या 15 डेज पर्यंत दररोज त्या मूनचा शेप जो आहे तो स्मॉल स्मॉल होत जातो. इथे बघा, तुम्हाला फुल मूनला फुल शेप दिसत आहे, मूनचा फुल शेप दिसत आहे, त्याला फुल मून म्हणायचं आहे. आणि फुल मून नंतर 15 डेज पर्यंत त्याचा जो शेप आहे तो स्मॉल स्मॉल होत जातो आणि शेवटी एवढा स्मॉल होतो की तुम्हाला स्कायमध्ये मून दिसतच नाही. त्याला म्हणायचं न्यू मून. 15 डेज नंतर 15 डेला 15 डेज पर्यंत तो स्मॉल स्मॉल होत जातो, पण 15 डेला म्हणजे 15व्या दिवशी तो तुम्हाला अजिबात दिसणार नाही, आपल्याला तो आकाशात दिसत नाही. त्याला म्हणायचं न्यू मून. त्याला काय म्हणायचं? न्यू मून. त्या दिवशी आपल्या जमिनीवर सुद्धा अंधार अंधार असतो, तुम्हाला फक्त स्कायमध्ये स्टार दिसतात, मून दिसणार नाही. आणि एकदा न्यू मून झालं की न्यू मून पर्यंत, न्यू मून नंतर पुन्हा एव्हरी डेला तो हा जो मून आहे तो बिगर होत जातो, थोडा थोडा हा जो त्याचा भाग आहे हा बिगर होत जातो आणि शेवटी पुन्हा 15 डेला तो फुल मून होतो. म्हणजे फुल मून ते न्यू मून पर्यंतचा जो काळ आहे तो 15 डेजचा आहे. किती डेजचा आहे? 15 डेज. फुल मून नंतर 15 डेज नंतर न्यू मून येतो आणि न्यू मून नंतर 15 डेज नंतर तुम्हाला फुल मून येतो. म्हणजे 1 मंथमध्ये एकदा फुल मून आणि एकदा न्यू मून असते. आफ्टर द डे ऑफ न्यू मून द मून ग्रोज बिगर अँड बिगर फॉर 15 डेज अँड द कम्प्लिटली राऊंड अगेन ऑन द डे ऑफ नेक्स्ट फुल मून. नेक्स्ट फुल मून पर्यंत तो पुन्हा फुल मून येते. द डिफरंट शेप. मग हे जे या मूनचे शेप बदलत असतात, हे चेंजेस होत असतात, त्याचे जे डिफरंट शेप आहेत, पहिले फुल मून असतो, मग तो स्मॉल स्मॉल होत जातो आणि मग अजिबात दिसत नाही, हे त्याचे शेप चेंजेस होत गेले. आणि न्यू मून नंतर पण त्याचा शेप जो आहे तो वाढत जातो फुल मून पर्यंत. हे जे त्याचा शेप जो चेंज होत आहे त्याला म्हणायचं फेसेस ऑफ मून. त्याला काय म्हणायचं? फेसेस ऑफ मून. हे होतं चेंजेस इन अवर सराउंडिंग. ओके, थँक्यू.